अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओचा आपल्याला गुरुदत्तांची सेवा आणि गुरुदत्तांचे जे काही उपाय आहे तर ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, आपले आजकाल मुलं खूप हट्टी असतात, आळशी असतात. प्रत्येक पालक खूप प्रयत्नशील असते की आपल्या मुलांचं खूप छान भवितव्य, मुलांचं छान उज्ज्वल भविष्य चांगलं असावं. त्यासाठी आपल्याला दत्तगुरूंची कृपेचा प्रभाव नक्कीच असला पाहिजे. तर आपल्याला दत्तगुरूंचा कृपे असेल तर आपल्या मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी खूप चांगलं हा उपाय आहे. तर बघा, मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी पालक तर अनेकदा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांचं शिक्षण असू दे, त्यांचे चांगले सवयी, चांगले संस्कार, उत्तम त्यांचं आरोग्य असावं, नैतिक मूल्य यांचं योग्य समतोल या राखण्याचा प्रत्येक पालकांचा प्रयत्न असतो. पालक नेहमी प्रयत्नशील असतो की आपला मुलगा खूप छान असावा, त्यांचे चांगले संस्कार असावे, त्यानं खूप छान मोठा व्हावा, शिक्षण त्यांचं छान व्हावं. त्याने जर मुलगा आपल्या चुकीच्या मार्गदर्शनामध्ये, वाईट संगत किंवा अपूर्ण प्रयत्नामुळे मुलांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. आणि यावेळी दत्तगुरूंचा कृपेचा नक्कीच आणि शिकवणीचा आश्रय जर तुम्ही घेतला तर पालकांना आपल्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल करण्यास खूप मोठी मदत मिळते. त्यामुळे दत्तगुरूंची कृपा नक्कीच असावी आणि आशीर्वाद असावा किंवा त्यांच्या शिकवणीमुळे नैतिक मूल्य शिकवणे, यामुळे मुलांच्या मनात श्रद्धा निर्माण होते. लहान वयातच जर त्यांना दत्तगुरूंच्या तत्त्वज्ञानाची ओळख झाली तर विचार सकारात्मक होतील आणि ते सतत चांगल्या मार्गावर राहतील. दत्तगुरूंच्या नामस्मरणाचा प्रभाव. मुलांच्या दत्तगुरूंचे नामस्मरण करणे हे त्यांच्यासाठी अत्यंत शुभकारक ठरू शकते. त्यामुळे आपण लहानपणापासूनच पालकांनी आपल्या मुलांना दत्तगुरूंची सेवा करायला सांगा. बघा, दत्तगुरू आपले हे त्रिदेव आहेत, म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश. हे त्रिदेवांचा आशीर्वाद जर असेल तर तुमच्या नक्कीच आपल्या घरामध्ये ही सकारात्मकता राहते. आणि त्यामुळे घरामध्ये जर सकारात्मकता, चांगले विचार असेल तर आपले मुलं पण आपले चांगले संस्कारातून वाढत राहतात. बघा, घरामध्ये जर आपले शक्यतो घरात चांगलं वातावरण असावं, म्हणजे सकारात्मक गोष्टी करावे, मुलांना छान छान गोष्टी चांगल्या सांगाव्या. प्रत्येक गोष्टी आपण म्हणजे पालक तर प्रयत्नशील असते, पण काही मुलं आजकालचे खूप आळशी असतात. त्यांना काही करायचं नसतं, म्हणजे ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात. तर त्यांना श्री गुरुदेव दत्त हा नामाचा जप केल्याने त्यांचं मन शांत राहते. बघा, त्यांना नेहमी सकाळ संध्याकाळ किंवा झोपण्याआधी किंवा सकाळी श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करायला सांगायचा आहे. त्यामुळे लहान मुलांना कसं होतं की त्यांना मन शांत राहते, त्यांची भीती दूर होते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. यांची सवय लावली तर सर्व क्षेत्रात त्यांना यश प्राप्तही होतं. दत्तगुरूंच्या उपासनेचा मुलांच्या बुद्धीवर खूप चांगला प्रभाव होतो. बघा, दत्तगुरूंचा उपासना, विशेष मंत्र, साधना, पूजापाठांचा समावेश असतो. यांच्या उपासनेच्या मुलांच्या बुद्धीवर सकारात्मक प्रभाव पडतो. तर बघा, गायत्री मंत्र आणि दत्तांचा मंत्र म्हटल्यावर त्याच्यामुळे नक्कीच मुलांची एकाग्रता वाढते. तर हे गोष्टी आपण लहानपणापासूनच केल्या तर त्यांचं एकाग्रता, चांगली स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे त्यांना अभ्यासातही त्यांना खूप प्रगती होते. बघा, श्री गुरुचरित्राचे वाचन, गुरुचरित्र वाचल्याने मुलांमध्ये नैतिकता आणि सहनशीलता येते. मुलांवर चांगले संस्कार होतात. चुकीच्या संगतीपासून संरक्षण. आजच्या काळात मुलं चुकीच्या संगतीमध्येही गेली तर भविष्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आजकाल मुलं मोबाईल, सोशल मीडिया, वाईट मित्रपरिवार यामुळे मुलं चुकीच्या मार्गाला लागण्याचा धोका असतो. बघा, दत्तगुरूंच्या साधनेमुळे मुलांचे मन शुद्ध राहते, त्यांना चांगल्या आणि वाईट गोष्टीचे भान राहते. म्हणून दत्तगुरूंच्या नामस्मरण साधना नक्कीच करावे. त्यामुळे काय होतं की बघा, त्यांच्या चरित्रातील शिकवणी आत्मसात केल्यास मुलं स्वतःच वाईट मार्ग टाळतील आणि योग्य दिशेने पुढे जातील. बघा, त्यानंतर आहे अभ्यास आणि करिअरमध्येही त्यांना यश मिळवण्यासाठी दत्तगुरूंची कृपा नक्कीच तुम्हाला उपयोगी येईल. बघा, मुलांच्या शैक्षणिक यशामध्ये दत्तगुरूंची ही कृपा फार महत्त्वाची ठरते. मुलांना अभ्यासात रस कमी असेल किंवा त्यांना परीक्षेची भीती वाटत असेल तर त्यांना दत्तगुरूंचे मार्गदर्शन आणि कृपा मिळवण्यासाठी विशेष साधना केल्या जाऊ शकतात. मुलांची सकाळी किंवा झोपण्याआधी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळेस जप केल्यास मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता नक्कीच वाढते. त्यामुळे मुलांना
या मंत्राचा जप करा, त्यामुळे त्यांचं मन शांत राहील आणि त्यांना जी काही त्यांनी अभ्यास करतील तर त्यांची ते स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे किंवा एकाग्रता त्यांची चांगली झाल्यामुळे त्यांना जी काही त्यांनी अभ्यास करतील ते नक्कीच त्यांना लक्षात राहील. त्यामुळे नंतर बघा गुरुचरित्राचे काही ओव्या वाचल्यास त्यांना मन शांत राहते किंवा परीक्षेचा तणाव कमी होतो. मुलांच्या अभ्यासात ठिकाणी दत्तगुरूंची मूर्ती किंवा चित्र ठेवावे आणि त्यांची पूजा करायला सांगावे, त्यामुळे अध्ययनातही प्रगती होते. तर नक्कीच तुम्ही जिथे मुलं बसतात तर तिथे दत्तगुरूंचे फोटो किंवा मूर्ती ठेवावी, त्यांना पूजा करायला सांगावी. त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी जर अभ्यासाला सुरुवात केली तर त्यांचं खरंच मन शांत राहील. त्या अभ्यासाला बसण्यापूर्वी आपण नेहमी मन एकाग्र सांगावे, म्हणजे या सवयी त्यांना जर लागल्या तर त्यांचं नक्कीच उत्तम भविष्य घडतं. बघा स्वभाव सुधारण्यासाठी आणि संयम वाढवण्यासाठी ही दत्तगुरूंची शिकवण खूप चांगली आहे. त्यामुळे आजकाल मुलांमध्ये खूप चंचलपणा असतो. बघा आजकाल मुलं खूप रागीट असतात, हट्टीपणा करतात, अहंकार आळस ते असतो, यामुळे पालक त्रस्त असतात. खूप पालक आजकालचे खूप त्रस्त आहेत की त्यांच्या मुलं खूप हट्टी आहेत. अशा वेळेस दत्तगुरूंचा हा उपाय केल्यास दत्तगुरूंची शिकवण खूप चांगली असते. त्यामुळे त्यांचा स्वभाव सुधारतो. सगळ्यात मेन तर त्यांचा स्वभाव सुधारणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे दत्तगुरूंच्या चरित्रामध्ये त्यांना कष्ट, तपस्या, सेवाभाव यांची कथा मुलांना सांगावी. गुरुचरित्र प्रसंग वाचून दाखवल्यास मुलांच्या मनावर सकारात्मक प्रभाव पडतो. मुलांना ध्यान करायला शिकवावे. सर्वप्रथम तर मुलांना लहानपणापासून ध्यान करायला शिकवावे, जेणेकरून त्यांना त्यांची नित्यनेमाने त्याची सवय लागेल, जेणेकरून त्यांच्या मनावर नियंत्रण राहील. घरात सकारात्मक ऊर्जा आणि दत्तगुरूंच्या कृपेचा जर प्रभाव राहतो. घरामध्ये नेहमी वातावरण शुद्ध असणे खूप गरजेचे आहे. बघा काहींच्या घरामध्ये खूप भांडण असतं, खूप काही म्हणजे एकमेकांबद्दल म्हणजे पटत नसतं. तर त्यावेळेस अशा वातावरणामध्ये जर मुलं असेल तर त्यांच्याही वाईट मनावर परिणाम होतो आणि त्यांची जी काही कौशल्य आहे तर ते वाढत नाही. नेहमी त्यांच्या मनामध्ये भीती राहते. त्यामुळे घरात नेहमी वातावरण शुद्ध असणे खरंच खूप गरजेचे आहे. घरात नेहमी वाद, तणाव म्हणजे चिंता, सकारात्मक त्यामुळे ऊर्जा राहत नाही आणि जेव्हा निगेटिव्हिटी राहते त्यांच्या मनामध्ये तर अशा वेळेस नेहमी घरामध्ये छान वातावरण ठेवावं. वाद, तणाव काहीच करू नये, जे काही त्यांच्या मनावर नक्कीच म्हणजे परिणाम होतो. त्यांचं मानसिक आरोग्य बिघडतं. सर्वप्रथम तर लहान मुलांचं लवकर बिघडतं. बघा लहान मुलांच्या समोर जर काही गोष्टी घडल्या तर त्यांच्या मनावर खूप परिणाम पडतो. यासाठी काही उपाय करतात. तर ते वेळेस आपल्याला दत्तगुरूंच्या नामाचा जप करायला सांगा. त्यांना शांत, एकाग्र त्यांचं वाढलं, त्यांची सहनशीलता वाढली ना, खरंच ते मुलं खरंच भविष्यामध्ये कधीच त्यांना म्हणजे अडथळा येत नाही. त्यांना सकाळ संध्याकाळी दत्तगुरूंचे स्तोत्र, मंत्र, भजन लावल्यास घरातील वातावरण नेहमी पवित्र राहते. तर त्यांना सकाळी संध्याकाळी नक्कीच त्यांना मंत्र जप करायला किंवा स्तोत्र, जे काही तुम्हाला स्तोत्र येतात तर ते म्हणायला सांगा. त्यांना गायत्री मंत्र म्हणायला सांगा. त्यामुळेही तुमचे खूप सकारात्मकता त्यांना वाढते आणि त्यांचे जी काही ते नित्यनेमाने त्यांना सांगा, नक्कीच त्यांच्यावर परिणाम होईल आणि त्यांना जे काही संकटापासून संरक्षण आणि दत्तगुरूंचे आशीर्वाद त्यांना आयुष्यात अनेक अडचणीत येतात. बघा आता आजकाल खूप अडचणी येतात तर त्यांना दत्तगुरूंच्या कृपेने त्या सहजपणे पार पडतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच संकटापासून तुम्हाला हे संरक्षण होईल. बघा जेव्हा आपण देवांच्या आध्यात्मिक गोष्टी त्यांना शिकवतो, मुलांना चांगले संस्कार देतो, तर त्यामुळेही त्यांना गोष्टी जे काय आयुष्यामध्ये होतात अडचणी तर खरंच खूप सहजपणे त्यांच्या कमी होतो. ते म्हणजे आपलं जेव्हा मंत्र, स्तोत्र, आपण जी काही देवांची सेवा करतो ना, ते आपलं संरक्षण कवच बनतं आपल्यावर. बघा आपलं संरक्षण कवच जर असेल ना तर आपल्या कुठंही धक्का लागत नाही आणि आपल्याला नेहमी आपल्या आयुष्यामध्ये सहज आपल्या जरी अडचणी आल्या, आयुष्य म्हणलं तर अडचणी येतात, तर ते अडचणी तर मग त्यांना जी काही अडचणी आल्या तर त्यांचा सामना करायला ते शिकतात. त्यामुळे त्यांच्या मुलांना स्वतः तुम्ही अडचणीला सामना करायला करा किंवा त्यांच्यातून बाहेर कसं पडावं हे त्यांना कळतं. त्यामुळे जे त्यांनी अभ्यास करतात, कोणी असं मोठे असेल मुलं तर ते कुठे त्यांना जॉब करायचं आहे किंवा काही करायचं तर मोठे असेल, बाहेर असतील तर त्यांना नक्कीच ह्या मंत्राचा किंवा या दत्तगुरूंचा कृपेचा प्रभाव नक्कीच त्यांच्यावर राहील. त्यामुळे ते संकटापासून नेहमी संरक्षण राहतील. तर त्यांना
तस रोज त्यांना दत्तात्रेय गायत्री मंत्र हा 21 वेळा म्हणायला सांगा. बघा, दत्तात्रेय गायत्री मंत्र हे तुम्हाला यूट्यूबला, गुगलवर कुठेही मिळून जाईल. तर तुम्हाला हे 21 वेळा नक्कीच म्हणायचं आहे, किंवा 108 वेळ म्हटलं तरी खूप चांगलं. मुलांना दर गुरुवारी आपण दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन दर्शन करायला सांगा, आरतीला उभं राहायला सांगा. त्यांची उपस्थिती खरंच खूप चांगली असते. त्यामुळे दत्तगुरूंना आणि दर गुरुवारी नैवेद्य दाखवावा. तर या गोष्टीचा दत्तगुरूंचा उपाय केल्याने त्यांचे नक्कीच कृपा आपल्या घरावर राहतील आणि मुलावर राहतील. तर प्रत्येक पालकांनी हा व्हिडिओ बघा आणि आपल्या मुलांना चांगले संस्कार आणि सवयी लावा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.